शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण कापूस दरामध्ये जे मोठ्या प्रमाणात उडी मारली आहे कापूस दराने त्याची आपण आज चर्चा करणार आहोत आणि आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत। आता ही कापूस दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजी बघायला मिळाली आज। तर ही तेजी कशामुळे आली आणि याला कोणते कारणीभूत होते हे आपण जाणून घेऊ आणि आजचे कापूस गठण भाव हे पण जाणून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, कापूस अपडेट तसेच इतर शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कापूस गठण भाव जाणून घ्या। मित्रांनो, आज 55,300 ही आपल्याला कापूस गठण्याचा भाव बघायला मिळाला। म्हणजेच कापूस गठण्याच्या भावाने मोठी उचांडी मारली आहे। तर हे कशामुळे झाले? बांगलादेश, चीन आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांची भारताकडून कापूस खरेदीसाठी मागणी वाढली, कारण अमेरिका तिकडे युद्धाकडे व्यस्त आहे आणि अमेरिकेकडून ब्राझीलकडून कापूस खरेदीसाठी या देशांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागत होता। म्हणून भारताकडे त्यांनी कापूस खरेदीसाठी पसंती दाखवली। आता चायना खूप मोठा देश आहे शेतकरी मित्रांनो, भारता इतकीच त्याची लोकसंख्या आहे आणि व्हिएतनाम, बांगलादेश हे पण मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असणारे देश आहे। तर या देशांना कापूस पुरवठा आपला भारत देश करणार आहे। म्हणूनच या देशांची कापूस खरेदीसाठी भारताकडे पसंती वाढल्याने आपल्या कापूस भावावर याचा असर झालेला आहे। आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, CCIने जो कापूस खरेदी केला आणि तो आता विकणार त्याचे पण त्यांनी भाव वाढवले आहे। म्हणजे शेतकऱ्यांना पण सुद्धा याचा फायदा होईल याची CCIने खात्री केली आहे। तर हे गोष्ट पण शेतकऱ्यांसाठी म्हणजेच आपल्यासाठी चांगली झाली आहे की CCI जे त्यांच्याकडे कापूस आहे तो महाग दरात विकणार। हे जे युद्ध चालू आहे शेतकरी मित्रांनो, अमेरिका, इराण यांचे या कारणाने कृत्रिम धागे महाग झाले आहे। कारण कृत्रिम धागेला पेट्रोल इंधनची गरज असते, तर ते महाग झाल्यावर त्याचा पुरवठा तेवढा नाही आहे। तर इंधन महाग झाल्यामुळे कृत्रिम धागे सहसा तयार होणार नाही। म्हणूनच नैसर्गिक जो कापूस आहे त्याची मागणी वाढली आहे। तर हे सर्व घटक कापूस वाढीसाठी कारणीभूत आहे शेतकरी मित्रांनो। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, या सर्व घटकांमुळे कापूस भावामध्ये आपल्याला मोठी चढ बघायला मिळाली। तर कापूस गठणाचे भाव आता 55,300 रुपये इतके आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊ आता आपल्याला कापूस विक्री करायचा आहे की नाही। हो शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला संपूर्ण कापूस विक्री या हप्त्यामध्ये करायचा आहे। हे कारण या हप्त्यामध्ये भाव चांगल्या प्रतीचे राहणार आहे आणि यासमोर तेवढे सहसा भाव वाढणार नाही, म्हणजे याच दरम्यान भाव राहील। म्हणून आपल्याला आता कापूस विक्रीसाठी काढायचा आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच अचूक अंदाजासाठी आणि इतर शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा। आणि शेतकरी मित्रांनो, आता यवतमाळ, मानवट, हिंगणघाट यांसारख्या जिनिंगमध्ये 8,000 प्लस भाव आपल्याला बघायला मिळू शकतो। म्हणजेच 8,200 किंवा 8,250 यांसारखा भाव शेतकऱ्यांना लागू शकतो, किंवा कापूस क्वालिटीनुसार यापेक्षा थोडा जास्त पण भाव शेतकऱ्यांना लागू शकतो। आणि अकोट ही सर्वात मोठी जिनिंग आहे, इथे आपल्याला 8,400 ते 500 भाव सर्वसाधारण बघायला मिळू शकतो। तर अशाच कापूस अपडेट आणि इतर शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।